वागसर भले शाब्बास भले शाब्बास. ते मी शनिवारी मूवी पाहत होतो आपला काय ॲमेझॉन प्राईमवर. मी तुम्हाला सांगितलं ना शनिवारी ठरलेला असतो मी पोरं आई बायको सगळे पिक्चर पाहत असतो संध्याकाळी. विकेंड नसतं ना, ती शनिवारची सवयच आहे आम्हाला. मग ते ॲमेझॉन प्राईम नेटफ्लिक्सचे वगैरे सबस्क्रिप्शन आहे. काय आहे ना ते इकडं नगरला यायला जमत नाही. घरी जाऊन नगरला यायचं म्हटलं तर डायरेक्ट 20 किलोमीटर परत या आणि परत जा आणि एवढ्या रात्री मूवीला या शक्य होत नाही. पोरं बाळ मग ते घरीच मूवी थिएटर आपलं लॅपटॉपवर द्यायचं लावून, त्याच्यातच गुढी लावून द्यायचं त्यांना आणि त्याच्यातच ते झोपून जातात. ठीक आहे. सो असा आमचा मूवी होतो. पॉपकॉर्न इथून घेऊन जायचे पार्सल, पॉपकॉर्नचाही फील भेटतोय. बायकोला म्हणायचं तिथल्या तिथं सरबत बिरबत बनव, नाही तर कोको कोला घेऊन जायचं एखादा स्प्राईट बीट झाला मूवी आमचा. आणि मग त्याच्यात आहे ना ते मूवीचा विषय काय निघला की ते भले शाब्बास जो शब्द आहे ना तो मी त्या मूवीमध्ये ऐकला. हा फर्जन, पावनखिंड, त्यानंतर शिवरायांचा छावा बिवा काय हे जे मूवीज आहेत त्याच्यामध्ये असं बोलायचे पूर्वीच्या काळी. ठीक आहे. तर हां मग मी मला शाबासकी देत होतो. वा 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 सर वा वा वा, तुम्ही तर लेक्चरची रेकॉर्डिंग सुरू ठेवली भले शाबास. हां पेज नंबर 91, क्वेश्चन नंबर 22. कंप्यूट द टेम्परेचर एट विच द RMS स्पीड ऑफ नाइट्रोजन टू फाइंड. आपको फाइंड आउट करना है टेम्परेचर. टेम्परेचर फाइंड आउट करो. कंप्यूट द टेम्परेचर एट विच RMS स्पीड ऑफ नाइट्रोजन. सी RMS स्पीड. गॅस कुठला दिलाय? नाइट्रोजन. नाइट्रोजन गैस और इसका RMS स्पीड फाइंड आउट करो. नहीं तो वो दिया है लेकिन दिस स्पीड इज एट दिस मच टेम्परेचर. वो टेम्परेचर फाइंड आउट करो. आपको यूनिवर्सल गैस कांस्टेंट दिया है, वैल्यू दिया है कुछ इस प्रकार 8320. अरे बाबा 8320 नहीं रहता रे बाबा, वो 8.30 होता. कुछ तो गड़बड़ है दया दया, कुछ तो गड़बड़ है, देखना पड़ेगा. वेट अ सेकेंड. हाँ मॉलिक्यूलर मास दिया है नाइट्रोजन का. नाइट्रोजन का मॉलिक्यूलर मास कितना दिया है? 28 लिखा है सिर्फ. आप यूनिट क्या लिखोगे? 28 ला युनिट काय लिहायचं? बाण दादर काढू नका. 28 ला युनिट काय लिहायचं? मॉलिक्युलर मास आहे. मासला युनिट काय असतं? किलोग्रॅम का ग्रॅम? मास कशात मोजतात? केजी मध्ये मोजतात सर. पण इथं जे दिलंय ते कशात दिलंय? मोलर मास हमेशा कशात देतात? ग्रॅम. हा ग्रॅम मध्ये. सो इथं युनिट नाही लिहिलंय, तुम्ही घ्यायचं. तुम्ही शहाणे आहात, तुम्ही हुशार आहात. सो 28 × 10⁻³ kg कन्वर्ट करून घ्या. सर वरची व्हॅल्यू मीटर पर सेकंड मध्ये. इट्स ओके. 8320 जूल पर किलो पर मोल पर केल्विन आहे का इथं? बघा आता बच्चा पार्टी इथं किलो घेतलाय. किलो हे बघा, किलो हमेशा स्मॉल के ने रिप्रेझेंट करतात. तुम्हाला इथून तिथून फिजिक्समध्ये जिथं जिथं न्यूमेरिकलमध्ये अशी व्हॅल्यू येतील, लाईक रजिस्टरची व्हॅल्यू दिली आहे किंवा एखादी स्पेसिफिक हिट दिली आहे, काही असू देत, कुठल्याही व्हॅल्यू ज्यावेळेस स्मॉल के मध्ये लिहितात त्यावेळेस तो किलो असतो. आणि कॅपिटल के ज्यावेळेस लिहितात तर तो कोण असतो? केल्विनचा के असतो. लक्षात आला फरक सर्वांच्या? येवले उरमुडे परत कन्फ्युजन नको. उदावत मांडगे गिरवले शेळके दगडे निपुंगे मे बी तुम्ही न्यूमेरिकल आज पहिल्यांदा सोडवताय. ठीक आहे. सो हेच तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण फायद्याचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये नसेल कदाचित अशी न्यूमेरिकल तुम्हाला टेम्परेचर केल्विन बिल्विन काय जे असेल ते, पण इथं आहेत गरजेचे तर सोडून घ्यायचे. पवार दोंदे आव्हाड मुठे पेरे मुठे तोरडमल मोरे. ओके फाईन. ठीक आहे. बरं मग आता इकडे बघा, इथं जूल पर किलो पर मोल पर केल्विन दिलंय. कसं वाचायचं? जूल. डिव्हिजन साईनला काय वाचायचं? पर. बघा माझ्यासोबत वाचा. जूल पर मोल पर किलो पर मोल पर केल्विन. जूल हाँ पर किलो पर मोल पर केल्विन. ठीक आहे. पर केल्विन. हा केळवण नाही, केळवण नाही. केल्विन. हा केल्विन. ते केळवण आहे ना, गडगनेर देतात ना, गडगनेर त्याला केळवण म्हणतात काही काही ठिकाणी. आपण तर डायरेक्ट गडगनेर. कुठं चालले गडगनेर मोडायला. जेवायला जायचं नाही म्हणत बरं का, गडगनेर मोडायला चाललेत. मोडायला म्हणजे
ते काय मुलीच्या घरून किंवा मुलाच्या घरून आलेलं असतं ना, ते काय स्वयंपाक बिपाक पाट्या बिट्या आलेल्या असतात आणि त्या मोडायच्यात म्हणे आणि मोडून खायच्यात म्हणे, नाही का, पुरणपोळ्या मोडून आणायच्यात असं तसं. आता लग्नाचा सीझन येऊ राहिला आहे आणि तुम्ही का टाळक्या हो जर लेक्चर मिस केलं आणि सांगितलं सर याची हळद होती आणि त्याचा बड्डे होता आणि याचं लग्न होतं आणि म्हणून मम्मी नव्हती आणि मग मोबाईल नव्हता आणि पप्पा नव्हते आणि मग मी पण त्यांच्यासोबत गेले हळद खेळायला आणि हळद लावून आले आणि मेहंदी लावून आले, जर का हे कारण सांगितले तुम्ही टाळक्या हो, मग माझ्या इतकं वाईट नाही. उलट त्यांना सांगायचं मी आता 12वीला आहे, इतक्या वर्ष मी अभ्यास केलेला नाही, आता तरी मला अभ्यास करू द्या, हे का नाही, असं तुम्ही बोलू शकता ना. 12वीचं वर्ष आहे, इतक्या वर्ष मी काय घंटा अभ्यास केलेला नाही, आता मला घन अभ्यास करायचा आहे आणि मग मी घंटा वाजवणार आहे, असं काहीतरी बोलू शकता तुम्ही. तर तुम्ही सांगा, आवर्जून सांगा. काय कोणाचा आग्रह नाही ना सर, मग माझ्याशिवाय त्याचं लग्न कसं काय होईल, अरे भाऊ त्याला एक तर पोरगी भेटाना आणि तो वाचून काय राहिलंय त्याचं, तेव्हा तेव्हा म्हणा नाही आला तिकडं तो जा झाला तरी चालेल भाऊ, पण मी लग्न करून घेतो, नाही तर ही पोरगी जर नाही म्हणली तर आयुष्यभर पोरीच भेटणार नाही, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तो आमच्या वाचून काय कोणाचे लग्न लागायचे राहणार नाही. नाही नाही सर, मी लय घरातला आहे त्यांच्या, आणि आज जर तसंच सर काय घडत नाही भाऊ, काय घडत नाही. मला सांगा आतापर्यंत कोणाचे लग्न लावायचे थांबलेत का तुमच्या हातून? हा, नाराज होतील ते, तू नाही आला, तुम्हालाही वाटेल अरे गुलाबजामू खायचे होते, हिला हळद लावायची होती, त्याला हळद लावायची होती, तेवढ्याच 2-4 सेल्फी झाल्या असत्या, तेवढ्याच इंस्टाग्रामला फोटो टाकायला झाले असते, फोटोग्राफरला हाताशी धरून. काय नाही भाऊ, तुम्ही कर्तृत्व घडवा, लोक तुम्हाला विचारित येतील कुठे आहे बाबा, कुठं आहेत तुम्ही, कुठे आहे, हा तुम्हाला शोधत शोधत येतील. आणि कर्तृत्व नाही ना घडले, मग तुमच्याकडे एकच डिग्री आहे बाळांनो, तुम्हाला माहिती आहे, टीडीएम, टीडीएम डिग्री जिंदाबाद. टीडीएम माहिती आहे ना, टीडीएम मतकर, कोणाला लॉंग फॉर्म माहिती येस का नाही? सर. हा, काय आहे लॉंग फॉर्म, काय आहे मतकर? ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. यस बस, मग तेवढेच, ती एवढी डिग्री मिळणार लाईफमध्ये, तुम्ही शाळा शिकूच नका, डायरेक्ट टीडीएम डिग्री तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये आहे ना, भारतामध्ये जर कोणी काही बनलं नाही लाईफमध्ये तो नक्की ड्रायव्हर बनतो, नक्की. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूचे लोक, मी लय अभ्यास केलेला आहे ह्या गोष्टीबद्दलच्या, मायाला म्हटलं हे पोरं नेमकं करतात काय, तर हे नाही का कुणी ना कुणी ड्रायव्हर बनणं, आणि त्यातलं जर ट्रॅक्टर ड्रायव्हर बनणं लय सोपं आहे, कारण डायरेक्ट ओपन असतं ना, जमीनच दिसते ना ट्रॅक्टर ड्रायव्हरला डायरेक्ट. आणि तुला कुठं हायवेला ट्रॅक्टर चालायचं आहे, वावरातच चालायचं, ट्रॅफिकच नाही ना, मग काय वाकडं तिकडे कसं चालव भाऊ तू, आहे गेलंय, कोणाचं ॲक्सिडेंटचा सवालच नाही. पण जर तुम्हाला रोडवर गाडी चालवायची म्हणलं सर तर अजून एक डिग्री आहे ना, काय काय मत कर, अजून एक डिग्री आहे ना, कोणती रे? MBBS. MBBS, हा सांगा, लॉंग फॉर्म सांगा. म्हशी बघता बघता शेती. वा 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 मतकर, अशा गोष्टीमध्ये लय डोकं चालतं आपलं, आहे की नाही. हा, फॉर्म्युला विचारू का भाऊ तुम्हाला एखादा तिथं आवाज नाही निघायचा आपला, आहे की नाही पण ठीक आहे, छान आहे. चला बच्चा पार्टी, आनंद मिळतो मला, असं वाटतच नाही की मी तुम्हाला हे ऑनलाईन शिकवतो आणि तुम्हालाही तसा फील वाटत असेल की आपण हे वर्गातच बसलो आणि वर्गातच सगळ्यांचं डिस्कशन चाललं आहे की नाही. आणि तेच झालं पाहिजे, तो माहोल आपल्याला घरी बसल्याही मिळाला पाहिजे, ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट नाही तर वन वे चाललं आहे काहीतरी, त्याला काय अर्थ नाही. ओके, सो कमिंग बॅक टू अवर टॉपिक. तो हे जी व्हॅल्यू आहे 8.320 पाहिजे असते, पण ही 8320 आहे, म्हणजे नक्कीच कुठंतरी गडबड आहे, आणि ती गडबड ह्या किलोने केलेली, किलो म्हणजे 1000. मग तुम्ही डायरेक्ट हा किलो उडवा आणि याला व्हॅल्यूला डायरेक्ट असं लिहू शकता तुम्ही, काय 8.320, युनिट सेम रहेगा, जूल, किलो रिमूव्ह झाला, जूल पर मोल पर केल्विन. जी लोक त्या दिवशी ॲबसेंट होती त्यांच्यासाठी सांगतोय. ओके, बरं, मोलार मास झालं, त्यानंतर आरची व्हॅल्यू झाली, CRMS झाला. ओके, त्यानंतर टेम्परेचर काढायचं आहे, मग आपल्याला रिलेशन माहीत पाहिजे. आता बघा, टेम्परेचर CRMS R M0, रिलेशन सांगा, CRMS इज इक्वल्स टू रूट ऑफ
3RT अपॉन क्या M0. कुठल्या गॅस बद्दल बोलतोय आपण? नायट्रोजन गॅस. यस. मग आता आर ची व्हॅल्यू आता काय करायचं बरं का, कधी पण स्क्वेअर रूट आला ना कुठल्याही इक्वेशन मध्ये बरं का, हा तुम्ही एक गोल्डन रूल बनवून टाकायचा. स्क्वेअर रूट आला ना भाऊ एखाद्या इक्वेशन मध्ये, डायरेक्ट स्क्वेअरिंग करून टाकायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड. डोक्याला हेडेक नाही ठेवायचा, नाही तर बसायचं लॉग टेबल पिक्टोरियल करीत. स्क्वेअरिंग बोथ साइड क्या बनेगा फिर इक्वेशन बोलो? सी स्क्वेयर आर एम एस इज इक्वल्स टू 3RT अपॉन क्या M0. ठीक है. तो अपन को क्या फाइंड आउट करना है? टेम्परेचर. मग मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे, जे फाइंड आउट करायचं ते एका बाजूला, बाकीचे सगळे वाळीत टाकायचं, ते एकट्याला एकटंच ठेवायचं आणि बाकीचे सगळे एका बाजूला. भांड, उरमुडे, येवले, उदावन, बोक्से, मांडगे, गिरवले, धनश्री शिंदाडे, हर्षल शेळके, दगडे, निपुंगे, वाघ, गर्दे, गुंजा, गाडेकर, दांगट, कोसे, वाघमारे, देन दिंडे, मुठे, साबळे, पाटेकर, लबडे, सुपेकर, सौदागर, मोरे, तोरडमल, मतकर, मुठे, पेरे, मुठे, आव्हाड, दोंदे आणि पवार. लॉजिक समजलं मग सर्वांना? मग आता स्क्वेअरिंग का केलं कळलं? गोल्डन रूल बनवून टाकायचा. आपल्याला जे हवंय ते एका बाजूला ठेवलं, बाकीचे सगळे डाव्या बाजूला. मग हा M0 वरती गेला. M0 इंटू काय बनला? सी स्क्वेअर आर एम एस. आणि इकडे कोण होता? 3RT. RT आहे, आरती नाही. नाही तर तुम्हाला काय आहे, उतावळे काय नवरेन लग्न काय गुडघ्याला बाशिंग काहीतरी असतं. तर 3R इथं खाली घ्या. दाताड काढू नका. CRMS टेम्परेचर क्या बना? आ जाओ शेळके यहाँ पे. शेळके आलाय आमचा ऑफलाईनचा विद्यार्थी. शेळके म्हणतो काय चाललंय वाघ सरचं एकटंच बडबड करतंय, डोक्यावर बिकर पडलं काय? नाही भाऊ, अरे भाऊ लेक्चर चाललंय आमचं ऑनलाईनचं. या सो बच्चा पार्टी M0. बोलो बोलो चलो जल्दी फटाफट, यहाँ तक चीजें क्लियर. मग M0 मोलर मास किती आहे? 28 ग्रॅम. मग कन्वर्ट करून घ्या लगेच. 28 इंटू 10⁻³ हे बघा, एकेकाची व्हॅल्यू टाकत चला. M0 ची टाकली. CRMS किती आहे रे बाबा? कुठे गेला CRMS? 832. CRMS चा स्क्वेअर आहे 832. 832 दोनदा लिहायचा. लगेच 832 चा स्क्वेअर करू नका, नाही तर त्याचा स्क्वेअर काढेपर्यंत अंधार होऊन जायचा तुमचा. 1 तास त्याच्यातच निघून जायचा तुमचा. एवढे ते कॅल्क्युलेशन फास्ट आहे तुमचे. डिवायडेड बाय 3 इंटू आर ची व्हॅल्यू किती? 8 पॉईंट किती होती बघा. लय हुशार आहेत ते, कॅन्सल करायला सोपं झालंय आपल्याला. व्हॅल्यू 8.32 आहे ना? अरे ओके नाही? तर लॉजिक समजलं ते? किलोवाला लॉजिक समजलं ना सर्वांना? नाही तर भंगारातच तुम्हाला किलोवर विकून टाकेल मी, नसेल समजलं तर. पाटेकर, गाडेकर, नाही मी खरं बोलतो. मी फक्त गप्पा आणत नाही. आमच्या गणिताच्या सरावाने गप्पा आणत नाही मी. गणिताचे सर सांगितलं ना, बनकर सर नाही, आमचे ते गणिताचे सर, त्यांचे नाही का बोट मोडले ते अभ्यास करता करता. ते दरवाजात बोट गेले होते त्यांचे खरंच बोट वाकडे होते बरं का. मग नंतर ना आम्हाला कळलं, हे भाऊ हापशाचं पाणी प्यायला गेला होता दिवाळीच्या सुट्टीत, आणि हापशाच्या ते दांडकं नसतं का त्याच्यात बोटं घालून बसला होता, आणि आम्हाला सांगतो अभ्यास करता करता बाई दरवाजात बोटं गेले होते. या असे तर शिक्षक लोक भेटले आम्हाला. आपण गणित चांगलं शिकवलं बरं का त्याने. बनकर सर मला घड्याळ दाखवू राहिले, 8 वाजले म्हणते. रोज 1 तास लेक्चर होणार आहे आता. सांगितलंय मी, केमिस्ट्रीच्या मॅडमला सांगितलं 1 तास लेक्चर झालं पाहिजे आता. फिजिक्स 1 तास, गणिताच्या सरांचं 1 तास, केमिस्ट्री 1 तास, आणि 31 तारखेपर्यंत सिलेबस बुंगवायचा आहे सगळ्यांचा, बुंगवायचा. तसं काही येत नाही यांना. ठीक आहे. ओके. सो 8.320 832 बोलो. सो 1 जा अँड दिस इज 100 जा. बरोबर. बरं, 3 ने 832 ला भाग जातोय का बघून घ्या. जात असेल तर देऊन टाका, नाही तर 28 ला द्या. बट मला त्याला भाग द्यायला आवडेल, कारण छोटे करायच्यात व्हॅल्यू, किंवा कसंही तुम्हाला जसं पटतंय तसं करा. 3 आणि 28 ला जातो का? 3 9 27. एक उरला 1 ला नाही जाणार भाग आहे ना. 3 त्रिक 9 का मग का डेसिमल पॉईंट 9.13 का? सॉरी, 28 ला भाग दिला रे बाबा. 9 त्रिक 27 आणि 1 उरला. डेसिमल लिहा दिलं.
हां ठीक आहे 3.1. नाही नाही 3 आहे ना इथं, सॉरी 9ने भाग दिला मी. हां तर 9.1 आहे का बराबर? नाही 9.1 नाही 3.3. अरे काय करू राहिलं मी वाघ सर, बुंगले काय तुम्ही? हां 3 9 27. हां एक आला डेसिमल पॉईंट घेतला, 0 आला, 3 3 9 9.3. हां 9.3 और रिकरिंग आहे, रिकरिंग आणि तेवढं मल्टिप्लिकेशन करा. आता कोण कोण राहिलं वरती? 9.3 -3 किती बनलं करून घेताल? -1 आणि हा 832 इज इक्वल्स टू टी. तेवढं टेम्परेचर काढा हा बच्चा पार्टी, आन्सर मिळून जाईल मग. ओके फाईन. सो स्क्वेअरिंगवाली गंमत समजली मग सर्वांना? पुस्तकवाल्यांची मेथड वेगळी, आपली मेथड वेगळी आहे. बरं ठीक आहे. क्वेश्चन नंबर 23 होमवर्क. नेक्स्ट पेजवर या. क्वेश्चन नंबर 23 होमवर्क. क्वेश्चन नंबर 24 होमवर्क. क्वेश्चन नंबर 25 पण होमवर्क आहे. 25 मध्ये फक्त टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये आलेलं आहे, तेवढं केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं. बाकी न्यूमेरिकल सगळं सारखंच आहे. 23 24 25 न्यूमेरिकल सगळं सारखंच आहे. 26 वालं पण तुम्हाला जमेल. 26 वालं जिथं जिथं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये आहे त्यांना फक्त केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं. आणि कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये किती ऍड करायची व्हॅल्यू सांगा सांगा पटकन. 273. डिग्री सेल्सिअस मध्ये किती व्हॅल्यू ऍड करायची? हा 273. हा 273. एखादी व्हॅल्यू सपोज असं जर दिलंय, हे बघा 27 डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू दिली तर तिला केल्विन मध्ये कन्वर्ट करून घ्यायची. का करायची सर? आपल्याला काही काम धाम नाही आहे. अरे भाऊ केल्विन हे SI युनिट आहे, डिग्री सेल्सिअस हे प्रॅक्टिकल युनिट आहे. CGS पण नाही, प्रॅक्टिकल युनिट आहे. डे टू डे लाईफमध्ये आपण जे वापरतो त्याला म्हणतात प्रॅक्टिकल युनिट. आणि असं केल्विनमध्ये कन्वर्ट करतोय तर ते झालं तुमचं SI युनिट. सॉरी हां SI युनिट केल्विनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर. ओके फाईन. बरं चालेल मग तेवढं करून घ्या. आणि आणि आणखी आणखी थांबा थांबा पळू नका. ॲडिशनल न्यूमेरिकल फॉर प्रॅक्टिस पेज नंबर 109 वर या. पेज नंबर 109. पेज नंबर 109 वर पण होमवर्क आहे. पेज नंबर 109 हां 109 वर 3 क्वेश्चन नंबर 3, त्यानंतर 4, त्यानंतर नेक्स्ट पेजवर या 5 6 7 8 9 10 11. बाबो 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 सर. अरे भाऊ सरचं काम लय खतरनाक आहे भाऊ. झाला चॅप्टर संपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता रेडिएशन शिकवतो उद्यापासून. तुम्हाला म्हणलो होतो एका तासात संपवणार आहे. ठीक आहे. यस यस. आता मला बघू द्या. आता मला प्रश्न दिलेत म्हटल्यानंतर आता तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आहे. मजा येईल तुमच्याकडनं उत्तर बघण्याला. ठीक आहे थांबूयात मग मच्छा पार्टी. बनकर सरले रागाने पाहू राहिले माझ्याकडे. बघतोयस काय रागानं? काय काय केलंय वाघानं? काहीतरी म्हणतात दास काहीतरी म्हणतात असं. ते वाघाला लेक्चर घेतोय वाघ. काय लेक्चर घेतलंय वाघाने? बघतोस काय रागानं? प्रेम केलंय वाघानं? नाही प्रेम नाही, शिक्षण दिलंय वाघानं. काय फिजिक्स शिकवलंय वाघानं असं काहीतरी बोलावं लागेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नो 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 ठीक आहे. बरं चालेल मग बच्चा पार्टी थांबूयात आजच्यासाठी. आणि ह्याच पद्धतीने न्यूमेरिकल सॉल्व करा. अडचण आली तर मी आहे. कधी रात्री अपरात्री मेसेज करून जाऊ नका. शनिवारी रात्री 12:30ला मेसेज चालले होते होमवर्कचे. अहो तुम्ही ना जर टाईम लिमिट ठेवा, नाही तर माझी बायको आहे ना तलाक घेईन माया बसून. म्हणून हे काय चाललंय पोरांचं पोरींचे मेसेज तुझे रात्री. हां तुम्ही ना माझी जिंदगी बर्बाद करताल. ठीक आहे. बस अभ्यासाचंच बोलतोय आपण, पण काहीतरी लिमिट ठेवा. ऑफिस टायमिंगमध्ये पाठवत जा. नाही तर काय तुम्हाला येईन तेव्हा फोटो काढते तर चाललेच सोडू सरांना मेसेज. सर आहेच आपला हातात मोबाईल घेऊन.